सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे। या आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे गंभीर सावट आता महाराष्ट्रातील बाजारपेठेवर दिसू लागल्यात। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झालाय। याचा थेट परिणाम मुंबईतील ऐतिहासिक क्रॅफर्ड मार्केट आणि नाशिकमधील द्राक्ष निर्यातीवर बसलाय। सध्या सुकामेवा, विदेशी वस्तू आणि शेतमालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसताना दिसतंय। इराणवर इस्रायल, अमेरिकेकडून हल्ला चढवण्यात आल्यावर मोठ्या युद्धाला तोंड फुटलं आणि जगात हाहाकार माजला। 12 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर, भारतातही दिसत असून महाराष्ट्रालाही या युद्धाची झळ सोसावी लागत आहे। मध्य पूर्वेतून होणारा ऊर्जा पुरवठा थांबला आहे। LPG गॅस पुरवठा साखळी अडथळे निर्माण झाल्यात। राज्यातील अनेक भागात गॅसची टंचाई जाणवत आहे। मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या महानगरांमध्ये नागरिक, हॉटेल व्यावसायिक, मेस चालक अशा अनेकांना मोठा फटका बसला। टीम इंडियाने पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कप जिंकून सगळ्या देशाला आनंदाचे क्षण दिलेत। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना झाला। भारतीय टीमने न्यूझीलंडवर एकतर्फी अंदाजात विजय मिळवत रेकॉर्ड तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला। यावेळी टीम इंडिया जिंकल्यानंतर कुठलीही विक्टरी परेड काढलेली नाही, त्यामुळे खेळाडू आपापल्या घरी परतल्यात। इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाबाबत अत्यंत मोठा खुलासा झाला। हा खुलासा इराणचे नवे सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी यांच्या बाबत आहे। अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता। हैराण करणारे म्हणजे युद्धाच्या पहिल्याच दिवशी आयातुल्ला अली खामेनी यांना हल्ल्यात ठार करण्यात आलं। या दरम्यान अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा जीव गेला। अमेरिका आणि इस्रायल यांच्या निशाण्यावर इराणचे सर्वोच्च नेते असल्याचं स्पष्ट झालं। आयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला आणि हे युद्ध फार काळ चालणार नसल्याचं स्पष्ट सांगण्यात आलं। त्यानंतर इराणकडून आयातुल्ला अली खामेनी यांचा मुलगा मुज्तबा खामेनी यांची निवड इराणचे सर्वोच्च नेते म्हणून करण्यात आली। त्यानंतर इराण अधिक घातक बनला आणि थेट इस्रायलवर मोठे हल्ले करण्यास सुरुवात केली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून धक्कादायक निर्णय घेत आहेत। इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटलाय। 10 दिवसांपेक्षाही अधिक काळ या युद्धाला झालाय। मात्र पुढील काही आठवडे युद्ध सुरूच राहणार असल्याचं मोठं संकट आहे। मात्र या युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे। भारतात मोठ्या प्रमाणात तेल तुटवडा निर्माण झालाय। हॉटेल व्यवसाय धोक्यात आल्यात। इराण आणि अमेरिका युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबलं पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे। डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांनी अमेरिका इस्रायल हल्ल्यात इराण कसा प्रतिसाद देईल याचा कमी अंदाज लावला होता। त्यांनी इराणला कमी लेखून मोठी चूक केली। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
इराण सोबत सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहासातील सर्वात मोठी घोषणा केली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की टेक्सास मधील ब्राउन्सविले येथे 300 अब्ज डॉलर्स म्हणजेच 25 लाख कोटी रुपयांचा एक नवीन तेल शुद्धीकरण रिफायनरी बांधली जाईल। गेल्या 50 वर्षातील अमेरिकेतील हा पहिला नवीन तेल शुद्धीकरण कारखाना असणार आहे। या घोषणेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताचे आभार देखील मानण्यात आलं। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून याचं थेट वर्णन केलं। विशेष म्हणजे यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय भागीदारी रिलायन्स इंडस्ट्रीचे थेट मोठ्या गुंतवणुकीसाठी आभार मानले। या प्रकल्पात रिलायन्स इंडस्ट्री करून मोठी गुंतवणूक केली जात आहे। यामुळे रिलायन्स समूहाचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानला। एस आणि टी प्रभागात भाजप आणि ठाकरे गटाच्या सदस्य संख्या प्रत्येकी 10-10 असल्याने अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आलं। मात्र मतदानावेळी ठाकरे गटाच्या 2 नगरसेवकांनी चुकीच्या रकान्यात स्वाक्षरी केल्याने त्यांचं मत बाद ठरलं। त्यामुळे या निवडणुकीत भाजपाच्या नगरसेविका साक्षी दळवी यांचा विजय झाला, तर ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश शिंदे यांचा पराभव झाला। महायुतीच्या गोटातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा महायुतीतील तिढा सुटलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करणार अशी माहिती समोर आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे। रायगड जिल्हा परिषदेत पहिली 1.25 वर्ष भाजपाच्या अध्यक्ष असणार। याशिवाय 2.5 वर्ष शिवसेना तर 1.25 वर्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसणार अशी माहिती आहे। कोल्हापूर आणि पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मानवगाव पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा सभापती तर राष्ट्रवादीचा उपसभापती होणार अशी देखील माहिती आहे। कल्याणी नगर येथील चर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून या प्रकरणातील आरोपी आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। अपघातावेळी कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील असलेले अग्रवाल यांच्या 2 वर्षापासून येरवडा केंद्रीय कारागृहात येथे न्यायालयीन कोठडीत होते। अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देत जामीन मंजूर केला। अल्पवयीन आरोपीच्या वडिलांच्या आधी रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरला सुद्धा जामीन देण्यात आला होता। हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्याचा आरोप ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय तावरे यांच्यावर होते। सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टर तावरेला जामीन मंजूर केला होता। सह्याद्री बुलेटिन मध्ये येथे संपतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।